मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरच्या प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या जे थर्ड युनिट आहे ते थर्ड युनिटला 5 चॅप्टरमध्ये डिवाइड केलेले आहे। त्या थर्ड युनिटच्या पहिला चॅप्टर जे आहे संघटन, संकल्पना, वैशिष्ट्ये, अर्थ आणि महत्त्व या चॅप्टरबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देत आहे। युनिट थर्ड चॅप्टर 1 संघटन, संकल्पना, वैशिष्ट्ये, अर्थ आणि महत्त्व। प्रस्तावना। व्यवसाय व्यवस्थापनाच्या कार्यात संघटनेला महत्त्वाचे स्थान आहे। उत्कृष्ट संघटन कार्यक्षम व्यवस्थापनाचा पाया समजला जातो। प्रशासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे संघटन। अशा संघटनेचा सर्वसामान्य अर्थ घेतला जातो। प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापनाद्वारे संघटनेवर सोपवण्यात येते। व्यवस्थापन शास्त्रात जेवढे महत्त्व प्रशासन आणि व्यवस्थापनाला आहे तेवढेच महत्त्व संघटनेला देखील आहे। मानवी शरीरात पाठीचा कण्याचे जे स्थान आहे तेच व्यवसायात संघटनेला असते। कोणत्याही व्यवसायाचे यशापयशाचे हे संघटनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते। संघटन ही संज्ञा व्यवस्थापनात एक रचना म्हणून आणि दुसरी प्रक्रिया म्हणून अशा दोन अर्थांनी वापरण्यात येते। रचना म्हणजे उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी कार्य करणारा व्यक्तिगत समूह, तर प्रक्रिया म्हणजे सर्वांना एकत्रित आणणारा व त्याच्यात समन्वय साधणारा घटक। या दृष्टीने संघटन ही दोन्ही कार्ये पार पाडत असते। म्हणूनच संघटनेला व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। यानंतर आपण संघटनेचा अर्थ व व्याख्या समजून घेऊया। जे व्यवस्थापनचे जे व्याख्या आहे ते वेगळ्या विचारवंतांनी वेगळ्या प्रकारे आपल्या मतानुसार दिलेली आहे। सगळ्यात पहिले आपण मॅकफर्लॅनच्या मतानुसार संघटन व्यक्तीचा एक वैशिष्ट्य समूह आहे जो उद्देशाच्या प्राप्तीमध्ये आपल्या परिश्रमाचे योगदान देत असतो। प्रोफेसर R.C. डेव्हिस यांच्या मतानुसार संघटन व्यक्तीचा समूह असून जो मुख्य व्यक्तीच्या आदेशानुसार सामान्य उद्देशाच्या पूर्तीकरिता सहयोग प्रदान करतो। कुंटज आणि ओडेनल यांच्या मतानुसार ध्येय व योजना सिद्धीस नेण्यासाठी कार्याचे समूह तयार करणे, ही कार्ये योग्य विभागाकडे सोपविणे आणि अधिकार प्रदानाची व समन्वयाची व्यवस्था करणे म्हणजे संघटन होय। उर्विकच्या मतानुसार उद्देशपूर्तीकरिता कोणत्या क्रिया आवश्यक आहे हे ठरवून त्यांनी गटात व्यवस्था करून त्या क्रियांची जबाबदारी विशिष्ट व्यक्तींवर सोपविणे म्हणजे संघटन होय। ओल्विर शेल्डन यांनी संघटनेची व्याख्या केली आहे। व्यक्तींनी किंवा व्यक्तिसमूहाची करायची कार्ये कार्यक्षमतेने, पद्धतशीरपणे तसेच योग्य समन्वय प्रस्थापित करून पूर्ण केले जाईल अशा रीतीने त्याचा संयोग स्थापन करण्याची क्रिया म्हणजे संघटन होय। यानंतर चेस्टर आय बर्नार्ड यांच्या मते संघटन सचेतन रूपात असणाऱ्या सामाजिक आंतरव्यवहार आणि शक्तीचा समूह आहे ज्याचा सामूहिक असा एक उद्देश असतो। इज्जिओनी यांच्या मतानुसार संघटन विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीकरिता स्वच्छतेने निर्मित किंवा पुनर्निर्मित सामाजिक मानवीय समूह आहे। आता आपण व्यापक दृष्टिकोनातून संघटनेचे अर्थ समजून घेऊया। सामान्य उद्देशाच्या प्राप्तीसाठी निर्माण केलेल्या कार्यशील व्यक्तीचा समूह म्हणजे संघटन होय। ती परस्परातील कार्यसंबंध आणि अंतर्गत व्यवहाराची सामाजिक प्रणाली आहे जिची निर्मिती समूहाची कार्ये, अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करून त्याची कार्य करण्याच्या व्यक्तींमध्ये विभागणी करणे व परस्परातील संबंध आणि भूमिका निश्चित करणे या उद्देशाने करण्यात आलेली असते। संघटन शब्दांचा काही व्यवस्थापनशास्त्र विद्वानांनी दिलेल्या निवडक व्याख्यांचा हा उल्लेख
जे मी तुम्हाला सांगत आहे. मॅकफर्लेंड, प्रोव्हेस डेव्हिस तसेच मुले व रेले हे विचारवंत संघटनेबाबत समान विचारांनी असून त्यांची मते संगणक हे व्यक्तीचा समूह किंवा एक संस्था आहे, तर कुंटज आणि ओडोनल ह्यास आणि जॉन्सन ओलिव्हर हेल्डर ह्या विचारवंत मात्र संघटनेला कार्य करण्यासाठी निर्माण केलेली एक रचना म्हणून संबोधतात. तसेच संघटनेला कार्यप्रक्रियेच्या रूपात पाहणारे उर्विक क्लुक एलन हे विचारवंत आहे. चेस्टर आर्ट, बर्नार्ड, इजिओनियन आणि पॉन्टन हे विचारवंत मात्र संघटनेला सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधाची प्रणाली म्हणून मान्यता देतात. परंतु सर्वांचा विचारवंतामध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे संघटन म्हणजे व्यक्तींचा समूह. यानंतर आपण संघटनेची वैशिष्ट्ये समजून घेऊया. पहिला, संघटन हा व्यक्तीचा समूह आहे. तो लहान किंवा मोठा असू शकतो. दुसरा, हा समूह एका कार्यकारी नेतृत्वाचा अंतर्गत कार्य करीत असतो. तिसरा पॉईंट, यात श्रम, कार्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची विभागणी केली जाते. चौथा पॉईंट, संघटनेमध्ये संघटनेच्या सदस्याच्या कार्यकारी संबंध निश्चित केल्या जातात. पाचवा, व्यवस्थापक संघटनेच्या माध्यमातून व्यवसायाची धोरणे राबवित असतात. सहावा, संघटना म्हणजे संघटनेत काम करणाऱ्या विविध व्यक्तींची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या दर्शविणारी जी रचना होय. सातवा, व्यवसायाची समान उद्दिष्टे साध्य करण्याकरिता संघटनेची निर्मिती केली जाते. आठवा, संघटनेमुळे विशिष्ट उद्देश साध्य करता येतात. त्यामुळे संघटना ही गतिशील कार्यात्मक संघटना आहे असे म्हटले जाते. नववा, आधुनिक संघटन सामाजिक संबंधाची प्रणाली आहे ज्यातून मानवी संबंधाची जोपासना केली जाते. संघटनेमधील 10वा पॉईंट, संघटनेमधील सर्व सभासद एकत्रितपणे सहकार्याने काम करीत असल्यामुळे ती एक सहकारी कार्यपद्धती आहे असे म्हटले जाते. 11वा पॉईंट, संघटन ही एक निरंतर चालणारी प्रबंधकीय क्रिया आहे. 12वा पॉईंट, संघटन ही यांत्रिक व्यवस्था असून ती मानवी आणि जैविक व्यवस्था आहे. यानंतर आपण संघटनचे महत्त्व समजून घेऊया. जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात जसे उद्योग, प्रशासन, सैन्य, चिकित्सा, खेळ, युद्ध, राजनीती, घर अशा सर्वच क्षेत्रात संघटनेचे महत्त्व स्पष्ट होते. जॉर्ज आर टेरी यांच्या मते संघटन व्यवस्थापनाचे एक उत्तेजक तसेच आव्हानात्मक क्षेत्र आहे. व्यवसायातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या आधार सुदृढ संघटन आणि समन्वयाची व्यवस्था हा आहे. समाजातील संघटनाच्या वाढत्या महत्त्वामुळेच वर्तमान काळातील समाजाला संघटनात्मक व्यक्ती समजला जाऊ लागते आहे. ज्याप्रमाणे शरीर विना आत्मा हा प्रभावहीन समजला जातो, त्याचप्रमाणे संघटनेशिवाय व्यवस्थापन प्रभावहीन समजले जाते. श्री एलन यांच्या मतानुसार सुदृढ संघटनेमुळेच उपक्रमाचा विकास होऊ शकते. संघटनेच्या माध्यमातूनच निर्देशन, नियंत्रण, समन्वय इत्यादी व्यवस्थापकीय क्रियांचे संचालन होत असते. आता हे जे आपण व्यवस्थापनाचे संघटनेचे जे महत्त्व आहे त्याचे वेगळे वेगळे पॉईंट 11 पॉईंटनुसार त्याला स्पष्ट केलेले आहेत. पहिला पॉईंट आहे व्यवस्थापन प्रक्रियाचा आधार. संघटन व्यवस्थापकीय कार्यपूर्तीचा एक महत्त्वाचा आधार आहे. उत्कृष्ट संघटन हे प्रभावी व्यवस्थापनाचा पाया असतो. श्री लेन्सनबरी फिश या संदर्भात म्हणतात, संघटन असे तंत्र आहे ज्याच्या सहाय्याने व्यवस्थापक व्यवसायांचे संचालन, समन्वय आणि नियंत्रण करू शकतो. संघटन ही व्यवस्थापनाची आधारशिलाच आहे. जर संघटनेच्या योजनेत काही दोष निर्माण झालेत किंवा काही त्रुटी राहिल्या तर व्यवस्थापनाचे कार्य कठीण आणि प्रभावहीन होते. उत्कृष्ट संघटन व्यवस्थापनाच्या प्रयत्नाच्या एक निश्चित दिशा देऊ शकते आणि त्याला अधिक कार्यक्षम बनवू शकते. उत्कृष्ट संघटनेमुळे व्यवस्थापनाचे कार्य सुलभ होऊन उपक्रमात सुसूत्रता प्रस्थापित होते, ज्याचा परिणाम उपक्रमाची प्रगती होण्यास होतो. दुसरा पॉईंट, व्यवस्थापन क्षमतेत वाढ. उत्कृष्ट संघटन व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत वाढ करते. उत्कृष्ट संघटनेमुळे उपक्रमात
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. मानसिक गोंधळ, कामातील दिरंगाई आणि कामाची पुनरावृत्ती टाळता येते. या सर्व बाबी अप्रत्यक्षपणे कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करतात, ज्यामुळे व्यवस्थापनाच्या क्षमतेत वाढ होते. तिसरा पॉईंट, विकास आणि फेरबदलाला प्रोत्साहन. उपक्रमाची रचना ही संघटनेच्या भक्कम पायावर अवलंबून असते. ज्यावेळी उपक्रमाच्या विकासाच्या आणि फेरबदलाच्या योजना तयार केल्या जातात, त्यावेळी उत्कृष्ट संघटनेमुळे उपक्रमाची रचना अगदी सहजपणे पण लाभप्रद प्रकाराने बदलविता येऊ शकते. उपक्रमाचा विकास म्हणजे उपक्रमाच्या कार्यक्षमतेत वाढ होणे होय, तर फेरबदल म्हणजे उपक्रमाच्या कार्यासाठी आधुनिक पद्धती अंमलबजावणे. उपक्रमातील फेरबदलामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अधिकार आणि जबाबदाऱ्या विकेंद्रीकरण, भांडवलात वाढ, ग्राहकांचे समाधान, ग्राहक निर्मिती, विलीन वाढ आणि अशा विविध बाबींमध्ये वाढ होत असते, ज्याला उपक्रमाचा विकास असे संबोधतात. कुशल व्यवस्थापन उत्पादन, बचत आणि लाभात वृद्धी करून संस्थेला विकासाच्या संधी उपलब्ध करून देत असते. चौथा पॉईंट, मानवी शक्तीचा पुरेपूर वापर. आधुनिक व्यवस्थापनात मानवी शक्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. कुशल व्यवस्थापनात उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या क्षमतेत चांगल्या प्रकारे कसा उपयोग करून घेता येईल याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. चांगल्या संघटनेत कार्यक्षम व योग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते, त्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित केले जाते, त्यांना कामासाठी प्रोत्साहित केले जाते, मानवी व्यवहार व संबंधात प्रोत्साहन दिले जाते, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. साहजिकता त्यामुळे मानवी शक्तीचा योग्य वापर विकास साधता येतो. पाचवा पॉईंट, व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास. उत्कृष्ट संघटनेच्या योग्य प्रणालीमुळे संघटनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियोजन, निर्णय, समन्वय, नियंत्रण, निर्णय अभिप्रेरण इत्यादी व्यवस्थापकीय कार्यांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतो. पर्यायाने त्यांच्या व्यवस्थापनाचे ज्ञान आणि कौशल्य वाढ होते. सहावा पॉईंट, योग्य समन्वय. मोठमोठ्या उपक्रमात अनेक विभाग व त्यांचे उपविभाग असून त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना काम करीत असतात. संघटनेतील कर्मचाऱ्यांवर निर्णय घेण्यासाठी अनेक अधिकारीही असतात. विभाग, उपविभाग, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या यांच्यात समन्वय असला पाहिजे. संघटना चांगली असेल तर त्याच्यात योग्य प्रकारचा समन्वय साधला जाऊ शकतो. चांगल्या संघटनेमुळे प्रत्येक विभाग, उपविभाग, कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय साधला जातो व संस्था विकासात्मक कामे करू शकते. सातवा पॉईंट, नवीन तंत्रज्ञानाचा वापर. संघटन ही गतिशील प्रक्रिया आहे. ही नवीन यंत्रे, नवीन कार्यपद्धती, सामग्री आणि नवीन तंत्रप्रणालीला आपल्या संरचनेत स्थान देत असल्यामुळे व्यवस्थापन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबन करून संस्थेला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असते. उपक्रमाला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी आणि उपक्रमाचे यशस्वी संचालन करण्याच्या दृष्टीने नवीन तंत्राचा, ज्ञानाचा, शोधाचा वापर करणे आवश्यक आहे. संघटन ही गतिशील प्रक्रिया असल्यामुळे या बाबी सहज शक्य होतात. आठवा पॉईंट, आदेशात एकवाक्यता. संघटनेमुळे व्यवसायाच्या कार्यात एकवाक्यता येते. व्यवसायाच्या मुख्य अधिकाऱ्याला जर काही आदेश द्यायचा असेल तर तो आपल्या हाताखाली विभाग प्रमुखात देतो. विभाग प्रमुख आपल्या कर्मचाऱ्यांना हातातील अधिकाराचा तोच आदेश देतो. जसाच्या तसाच आदेश अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळतो. त्यांचा योग्य परिणाम म्हणजेच व्यवसायाच्या कार्यात आदेशात एकवाक्यता निर्माण होते. संपूर्ण व्यवसायाच्या कार्यात एकवाक्यता असल्यामुळे व्यवसाय कार्यक्षमतेमुळे चालविण्यात मदत होते. नववा पॉईंट, मनोबळात वाढ. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची आवड, योग्यता आणि क्षमतेनुसार कार्य दिला जातो. त्याला आपले संघटनेतील स्थान, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचे पूर्ण ज्ञान असते. तसेच समस्या निर्माण झाल्यास कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भात निर्देश प्राप्त करायचे हेही त्याला माहिती असते. फलस्वरूप त्याचा मानसिक समाधानात आणि मनोबळात वाढ होते. सर्जनशीलतेत प्रोत्साहन. श्रम विभागणीच्या तत्त्वावर वापर उपक्रमात केला
असल्यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या एकाच प्रकारचे काम करावे लागते. त्याचा परिणाम ते विशिष्ट काम अधिक कार्यक्षमतेने कसे होईल शकेल, कमी क्षमात तसेच कमी खर्चात व कमी वेळेत कशा प्रकारे होऊ शकेल, कार्य अधिक चांगले कसे होऊ शकेल याबाबत नवनवीन कल्पना कामगारांना सुचू शकतात. या नवीन कल्पना उपक्रमात राबवून व्यवसायाला फायदा करून घेता येतो. म्हणजे संघटनेमुळे सृजनशीलते म्हणजेच नवीन कल्पना शोधून काढण्याच्या विचारांना वाव व उत्तेजन मिळते. 11वा पॉईंट, गोंधळ आणि गैरसमज दूर करता येतात. व्यवसाय संघटनेमुळे व्यवसायातील कार्ये शिस्तीने होतात. व्यवसायातील कार्याबाबत कोणत्याही प्रकारचा गोंधळ आणि गैरसमज संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये असत नाही. व्यवसायाची कार्ये करण्यासाठी विविध विभाग निर्माण करण्यात येते असल्यामुळे व प्रत्येक विभागाची कार्यपद्धती निश्चित केली असल्यामुळे व्यवसायातील कोणती कार्ये कोणत्या विभागाने तसेच कोणत्या विभाग प्रमुखाने करावीत हे निश्चित केले असल्यामुळे त्यात गोंधळ निर्माण होत नाही. तसेच एखादे कार्य कोणत्या विभागाचे आहे याबाबत देखील विवाद निर्माण होत नाही. त्यामुळे कार्यात एकसूत्रीपणा राहते. हे होते संघटनाचे महत्त्व. या चॅप्टरबाबत तुम्हाला अजून डीप स्टडी करायचा असेल तर तुम्ही व्यवसाय व्यवस्थापनाचे मूलतत्वे SM कोलते सरांचे पुस्तक, याच्यामधूनच मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. तुम्ही अभ्यासाकरिता हे पुस्तकचा वापर करावा.